नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। समृद्ध पंचायत राज अभियान गावांच्या विकासाची सुवर्णसंधी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून गावोगाव ग्रामपंचायतींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही राज्यस्तरीय बक्षिसं मिळवू शकते। हे अभियान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णसंधी आहे। त्यामुळे प्रत्येक सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी जबाबदारीनं सहभाग नोंदवावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। ग्रामविकास व पंचायती राज विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शिरोळ तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन आज जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात करण्यात आलं। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। कार्यशाळेत आमदार यड्रावकर यांनी पुढे सांगितलं की या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, ग्रामसुरक्षा, डिजिटल व्यवहार आदी क्षेत्रात गावागावात सकारात्मक बदल घडवणं हा मुख्य उद्देश आहे। लोकांचा सक्रिय सहभाग आणि शासकीय यंत्रणेचा समन्वय यामुळे हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबवलं जाणार आहे। या कालावधीत तालुकास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसं दिली जाणार आहेत। त्यामुळे प्रत्येक गावानं एकमेकांशी आरोग्यदायी स्पर्धा करत विकासाची दिशा ठरवावी असं आवाहन आमदार यड्रावकर यांनी केलं। यावेळी कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती दिली। ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा, शाळा व्यवस्थापन, पाणी व विजेची उपलब्धता, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन, महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांचा आढावा घेऊन गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। या कार्यशाळेत सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, पाणीपुरवठा उपअभियंता सुनील लोहार, बांधकाम उपअभियंता प्रदीप दुपरे, गट शिक्षण अधिकारी भारती कोळी, कृषी अधिकारी दीप्ती बावधनकर, पशुधन विकास अधिकारी पल्लवी कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।